ही चौकशी तर करावी लागणार आहेच आहे आणि त्यामुळेच आता अनेक प्रश्न येत्या काळामध्ये उपस्थित होणार आहेत। नेमकी ही दुर्घटना घडलीच कशी? इतक्या मोठ्या पद्धतीनं सुरक्षा यंत्रणा ही कार्यरत असते आणि अशा वेळेला उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा पद्धतीची घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, अशा घटना खरं तर घडू नयेत यासाठी वारंवार काळजी घेतली जात असते। छोटे छोटे अपघात यापूर्वी घडलेले होते ज्याच्यामध्ये येत्या काळात त्या घडू नयेत दुर्घटना यासाठीची काळजी घेतली जात होती। मात्र तरीही इतका मोठा अपघात घडला कसा, हाच आता सगळ्यात मोठा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। मात्र सध्या आपण थेट जातोय आपल्या सोबत या संपूर्ण घटनेनंतर अर्थातच संपूर्ण बारामतीवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। टीव्हीवर बघितले, मी आता आतमध्ये जाऊन बघते काय तुम्ही बारामतीला जाणारच मॅडम? हो, जाणार आहे बारामतीला अर्धच निघणार जाण्यासाठी। ताई मराठीमध्ये बोलतात, निधन झालं असं कळतंय, काय माहिती आहे? मला काहीच माहिती नाही। मला आताच टीव्हीवरती कळलं आणि मी डायरेक्ट इथे आले। मॅम, काय अपडेट आला आहे का की तुमचं कोणाशी बोलणं झालंय या सगळ्या संदर्भामध्ये? कोणाशी बोलणं झालेलं नाहीये। आता मी डायरेक्ट इथे आले, आता बघते आतमध्ये। ठीक आहे जाने दीजिए। पार्थ आतमध्ये आहे, मी भेटते जाऊ। मैम, कुछ बातचीत हुई खासदार फौजिया खान या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आले। त्यांनी आत्ताच ही सगळी बातमी बघितली आहे। अतिशय धीरगंभीर असा आवाज त्यांचा होता आणि या संपूर्ण घटनेनं अक्षरशः केवळ पवार कुटुंबियांवरच नव्हे तर अजित पवारांवरती प्रेम करणाऱ्या आणि अर्थातच एक नेता म्हणून आवडणाऱ्या अशा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवरतीच एक मोठा स्वरूपाचा धक्का बसलेला आहे आणि अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्याच्या अर्थातच कडा पाडावलेल्या आहेत, कारण अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडलेली आहे। निश्चितच आणि एक मोठी अपडेट आपण देणार आहोत। आता दिल्लीतील शरद पवारांच्या घरी अनेक नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। भाजपचे काही नेते तिथे रवाना झालेत। रोहित पवार सुद्धा बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहेत, तर गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट। मला आताच टीव्हीवरती कळलं आणि मी डायरेक्ट इथे आले। मॅम, काय अपडेट आला काही माहिती आहे आपल्याकडे? कोणाशी बोलणं झालंय या सगळ्या संदर्भामध्ये? कोणाशी बोलणं झालेलं नाहीये। आता मी डायरेक्ट इथे आले, आता बघते आतमध्ये। ठीक आहे सुनेत्रा ताई पार्थ आतमध्ये आहे। जी, मी